सिंधुदुर्ग शिरोडा समुद्र किनाऱ्यावर असं लोक धावत पाण्याबाहेर आले. भयंकर दृश्य. पायाखालची जमीन सरकली. नागरिकांनो वेळ काढून पहा. समुद्र किनाऱ्यावरचा तो दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. लोक फिरत होते, काही फोटो काढत होते, काही पाण्याजवळ उभे राहून दृश्यांचा आनंद घेत होते. वातावरणात आनंद होता, गडबड होती, पण काही वेळानंतर हेच वातावरण पूर्णपणे बदलणार आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. एक कुटुंब सहलीसाठी आलेलं होतं. त्यांची नजर त्या ठिकाणीच्या पाण्यात गेली नव्हती. एकत्र वेळ घालवण्याचा, आठवणी तयार करण्याचा आणि काही क्षण आनंदात घालवण्याचा तो प्रयत्न होता. कुणाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, कुणाच्या मनात शंका नव्हती. सगळं अगदी सामान्य वाटत होतं. पाण्याच्या दिशेनं पावलं पडू लागली. काही जण किनाऱ्यावर थांबले तर काही जण पुढे गेले. हशा, आवाज, गप्पा आणि आनंद यात वेळ पुढे सरकत होता. दुरून पाहणाऱ्यांनाही काही वेगळं जाणवत नव्हतं. काही क्षण गेले आणि अचानक काहीतरी बदलल्यासारखं दिसू लागलं. सुरुवातीला कोणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही लोकांचे हातवारे, मागे वळून पाहणारे चेहरे आणि घाईघाईने होणाऱ्या हालचाली सगळ्यांचं लक्ष वेधलं. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या काही लोकांनी एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली. काही जण पुढे सरकले, काही जण मागे हटले. काहीतरी बरोबर नाही ही भावना हळूहळू पसरू लागली होती. काही वेळातच आवाज वाढू लागले. कोणीतरी ओरडत होतं, कोणीतरी धावत होतं, तर काही लोक स्तब्ध उभे राहून फक्त समोरचं दृश्य पाहत होते. क्षणोक्षणी परिस्थिती बदलत चालली होती. ज्या लोकांनी काही वेळापूर्वी पाण्याजवळ वेळ घालवला होता त्याच लोकांनी अचानक बाहेर येण्यासाठी धावपळ सुरू केली. काही लोक मागे वळून पुन्हा पुन्हा पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं भय लपून राहत नव्हतं. किनाऱ्यावर गर्दी वाढू लागली. कुणाला काही समजत नव्हतं, पण सगळ्यांना काहीतरी गंभीर घडलंय हे मात्र जाणवत होतं. अनेक लोक पुढे सरकले. काही जण मदतीसाठी ओरडू लागले. थोड्याच वेळात मदतीचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले. आसपास असलेल्या लोकांनी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. कुणी धावत होतं, कुणी माहिती गोळा करत होतं, तर कुणी आशेनं समोर पाहत होतं. परिस्थिती गंभीर होत चालल्याचं स्पष्ट झालं. अधिक लोक जमा झाले. काही लोक शांतपणे रडत उभे होते, तर काहींच्या चेहऱ्यावर अजूनही विश्वास बसत नव्हता की काही मिनिटात इतकं सगळं बदलू शकतं. माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आलं. संबंधित पथके घटनास्थळी पोहोचली. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या नजरा आता फक्त एका दिशेने लागल्या होत्या. वेळ पुढे जात होती, पण प्रश्न वाढत होते. काही लोक दिसत नव्हते. काही जणांची वाट पाहिली जात होती. प्रत्येक मिनिट जड वाटत होता. कुटुंबियांचा आक्रोश सुरू होता. जे काही घडलं होतं त्याची कल्पना आता हळूहळू स्पष्ट होऊ लागली होती, पण तरीही आशा पूर्ण संपलेली नव्हती. शोध मोहीम सुरू राहिली. समुद्राकडे पाहणारे डोळे, मदतीसाठी धावणारे लोक आणि शांतपणे उभे असलेले अनेक चेहरे एकच प्रश्न विचारत होते: अजून कोण सापडणार? सायंकाळ जवळ येत गेली तसं वातावरण आणखी गंभीर होत गेलं. सुरुवातीचा गोंधळ आता शांततेत बदलत होता, पण ती शांतता अधिक भयावह वाटत होती. रात्र झाली, पण प्रयत्न थांबले नाहीत. अनेक जण तिथेच थांबून राहिले. कुणालाही घरी जायचं नव्हतं. प्रत्येकाला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची होती. पुढचा दिवस उजाडला, पण परिस्थिती बदलली नव्हती. शोध पुन्हा सुरू झाला. आशा अजूनही काही लोकांच्या डोळ्यात दिसत होती. समुद्र मात्र तसाच होता. लाटा येत होत्या, जात होत्या, पण त्या लाटांमध्ये अनेक प्रश्न अडकलेले होते. ज्यांनी घटनास्थळ पाहिलं ते अजूनही हादरलेले होते. काही लोकांनी सांगितलं की काही क्षणात सगळं घडलं. कुणालाही वेळ मिळाला नाही. दरम्यान एक दिलासा देणारी माहिती समोर आली: सर्वजण हरवले नव्हते. एका मुलीला जिवंत वाचवण्यात यश आलं होतं. पण बाकीच्यांचा काय, हा प्रश्न मात्र अजूनही कायम होता. शोध सुरूच होता. प्रत्येक क्षण अधिक कठीण बनत चालला होता. शोध मोहिमेदरम्यान काही मृतदेह सापडले. वातावरणात पुन्हा एकदा शोककळा पसरली. किनाऱ्यावर उभे असलेले लोक शांत झाले. कुटुंबियांसाठी हे स्वीकारणं कठीण होतं. काही तासांपूर्वी एकत्र असलेले लोक आता एकमेकांना शोधत होते, पण शोध अजून संपला नव्हता. अजून काही लोक बेपत्ता होते, त्यामुळे प्रयत्न सुरूच ठेवण्यात आले. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस सुरू झाला, तरीही शोध मोहीम सुरूच होती. प्रत्येकजण उत्तराची वाट पाहत होता. शोध पथकांनी हार मानली नाही. सतत प्रयत्न सुरू ठेवले गेले. किनाऱ्याकडे अनेक लोक अजूनही तिथून हलत नव्हते. वातावरणात आता फक्त एकच गोष्ट दिसत होती: प्रतीक्षा. काय समोर येणार? अजून किती वेळ लागणार? हे प्रश्न सतत फिरत होते. आणखी काही शोध लागले. हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलं. सुरुवातीची आशा कमी होत चालली होती. घटनेची खरी व्याप्ती आता समोर येत होती. सुरुवातीला अनेकांना वाटलं होतं की कदाचित सगळे सापडतील, पण वास्तव वेगळं होतं. ज्या गटाने सहलीसाठी एकत्र प्रवास केला होता त्यात एकूण 8 जण होते, हे आता अधिकृतरित्या स्पष्ट झालं. या 8 जणांपैकी एक मुलगी जिवंत वाचली. तिचे प्राण वाचवण्यात यश आलं, हा एकमेव दिलासा होता. बाकीच्यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती अधिक गंभीर होती. आधी काही मृतदेह सापडले, तर काही जण अजूनही बेपत्ता होते. तिसऱ्या दिवसापर्यंत शोध सुरू राहिला. अखेर उरलेल्यांचाही शोध लागला, पण ज्या उत्तराची वाट पाहिली जात होती ते उत्तर दुःखद होतं. बेपत्ता असलेल्या सर्व व्यक्तींचे मृतदेह अखेर सापडले. 3 दिवस चाललेल्या प्रयत्नांना शेवटी यश आलं, पण त्याचवेळी शोकही वाढला. या संपूर्ण दुर्घटनेत 8 जणांपैकी फक्त एकच व्यक्ती वाचली. बाकी सर्वांनी आपला जीव गमावला. ही घटना अनेक प्रश्न सोडून गेली. काही क्षणात आनंद दुःखात कसा बदलू शकतो याचं हे भयावह उदाहरण ठरलं. समुद्र शांत दिसत असला तरी तो किती अनिश्चित असू शकतो हे पुन्हा एकदा समोर आलं. काही क्षणांच्या निर्णयामुळे आयुष्य कायमचं बदलू शकतं. त्या दिवशी किनाऱ्यावर धावत बाहेर येणारे लोक, रडणारे कुटुंबीय आणि शांत उभा असलेला समुद्र, हे दृश्य अनेक जण कदाचित आयुष्यभर विसरणार नाहीत. आणि आता शेवटी त्या दिवशी ते घडलं. ते फक्त एक अपघात नव्हता, तर एका सहलीचा दुःखद शेवट होता. एकत्र आलेल्या 8
8 जणांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आणि फक्त एक मुलगी जिवंत बचावली. महत्त्वाचे म्हणजे ही घटना आताची नसून आधी घडून गेलेली जुनी दुर्घटना आहे. मात्र या घटनेने समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षिततेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आजही या घटनेची आठवण अनेकांच्या मनात ताजीच आहे.